नमस्कार, मी प्रियंका केरकर. सत्य मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण एक हवा कुणाची हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. हा स्पेशल सेगमेंट आपण घेऊन आलेलो आहोत आणि आज आपण अहिल्यानगरमध्ये आलेलो आहोत. अहिल्यानगरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शहर आहे ते म्हणजे राहाता आणि आता आपण आलेलो आहोत राहाता या गावामध्ये आणि तिथले काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की राहाता या गावामध्ये नेमकी हवा कुणाची आहे. नमस्कार सर, काय नाव तुमचं? माझं नाव योगेश भाऊसाहेब गायकवाड. सर, तुम्ही किती वर्षापासून या गावामध्ये वास्तव्यास आहात? आम्ही आता जवळ तिसरी पिढी आहे आमच्यावाली. अच्छा, तिसरी पिढी. मग मला तुम्हाला एक पहिलाच प्रश्न असा करायचा आहे की जे आधीचं जे राजकारण होतं आणि आत्ता सध्याचं जे राजकारण आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आधी जे आता आमची रात्रीची पंचवार्षिक होती मागची टर्म 7.5 वर्षापासून आमचं काही रात्रीचं इलेक्शन झालं नाही नगरपालिकेचं. त्याच्या आधी विरोधाकडे सत्ता होती आमच्यावाली. पण त्या 5 वर्षात विरोधकांनी काहीच कामे केली नाही. त्याच्यानंतर जेव्हा दादा आले इकडे, मग दादांनी ह्या राहत्या शहरामध्ये भरपूर कामं केली. आपले जे विखे साहेब आहेत किंवा सुजय दादा आहेत, त्यांनी जी काही विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामाबद्दल काय सांगाल? दादाने म्हणजे ह्या राहता शहरामध्ये असे भरपूर विकास कामं केले. म्हणजे तिने आता जे स्ट्रीट लाईट दिल्या, जे रस्ते आहे, जे बंधारे आहे, KTM आहे, जे आमची चेंबर लाईन आहे, अशा भरपूर कामं केली दादांनी. परत जे आपल्या आमचं कांदा मार्केट आहे शेतकऱ्यांसाठी, ते एवढं मोठं भव्यदिव्य कांदा मार्केट उभारलं. असं शेतकऱ्यांना सर्व बरेचसे कामं केली. अच्छा, म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहे पाण्यापासनं ते रस्त्यापर्यंत त्या सगळ्या राहत्यावासियांच्या फुलफिल झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. सर, आता सुजय दादासुद्धा राजकारणामध्ये खूप चांगल्या प्रकारे सक्रिय झालेले आहेत. एक युवा नेतृत्व म्हणून ते समोर आलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एक मॉडर्न पॅटर्न त्यांना जे आहे जे इथं राबवायचं आहे आपल्या शहरामध्ये. तर काय वाटतंय, हे पॅटर्न इथे राबवलं जाईल आणि त्याची सुरुवात झालेली आहे का? 100% सुरुवात झालेली आहे आणि सर्व यंग पिढी आता ही जी निवडणूक चालू आहे त्याच्यावर उतरली आहे आणि दादा यंग पिढीलाच आज स्वीकारणार आहे सर्व. हां. जी काही विकास कामं झालेली आहेत सर, त्याच्या एखादं तुम्ही ठोक असं उदाहरण सांगू शकाल का, की जे राहतावासियांसाठी खूप गरजेचं होतं मागच्या खूप वर्षांपासनं आणि आत्ता दादांच्या पुढाकारामुळे, साहेबांच्या पुढाकारामुळे तो प्रश्न निवळला आहे आणि राहतावासियांना खूप त्याचा फायदा झाला आहे? जे पाण्याची समस्या होती पहिली, जे दुष्काळ पडायचा, आता जसे पाणी आम्हाला आता 24 तास पाणी. किती वर्षांपासून ही पाण्याची समस्या होती? पहिले जेव्हा दुष्काळ पडला होता पाणी नव्हतं कधी. आमच्या जे पेरूच्या बागा होत्या ते उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्या साहेब आल्यापासून म्हणजे दादाने जसं लक्ष घातल्यापासून आज आम्हाला फुल पाणी आहे आता ह्या म्हणजे राहता शहरामध्ये. परत आता म्हणजे आता 4 महिन्यापासून जसा पाऊस चालू आहे तसं आम्हाला पाणी वाहत आहे कॅनलला आमच्याला. अ, राज्य सरकार आणि केंद्र सरकार इथे एकच पक्ष असल्यामुळे आपल्याला काही फायदा होतोय का? हो, पक्ष भाजपचा. म्हणजे जी महायुती आहे त्याचा आपल्याला काही भाजपचा फायदा होतो? 100% फायदा होता. सर्व आम्ही त्याचा भरपूर फायदा होता आम्हाला. अच्छा. सर, असं म्हणतात की एखाद्या ठिकाणचं जर राजकारण आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर तिथले जी रस्त्याची अवस्था असते किंवा तिथले लोकं कशाप्रकारे खुश आहेत. तर तुम्ही एक ग्रामस्थ म्हणून तुम्ही आनंदी आहात का राहत्या या गावामध्ये आणि इथल्या राजकारणामुळे, इथल्या समाजकारणामुळे? आता पहिलं नव्हतं जेव्हा 5 वर्ष विरोधाकडे सत्ता होती तेव्हा आम्ही तर खुश नव्हतो, कारण आमची काही सुविधा झालं नव्हतं. जेव्हा विखे साहेब जेव्हा आमच्याकडे लक्ष द्यायला लागले त्याचपासून आम्ही आता व्यवस्थित आहे बुवा, काही प्रॉब्लेम नाही. अ, जेव्हा मी हे मतं घेतीये किंवा इथल्या लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतीये, तेव्हा मला कळतंय की विखे साहेबांचं खूप जास्त प्रेम आहे राहता या गावावर. कारण सगळेजण म्हणतायत की खूप विकास होतोय, खूप विकास होतोय. आमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फुलफिल होतायत. तर सर, मला तुम्हाला एक प्रश्न असा करायचा आहे की मी जेवढ्या लोकांशी भेटली आहे त्याच्यामध्ये मला तरुण वर्ग खूप मोठा दिसला. तर तरुणांसाठी आपले जे साहेब आहेत किंवा मग सुजय दादा आहेत, यांच्याकडून कुठला प्रयत्न केला गेलाय आणि तो प्रयत्न राहत्या गावातल्या युवकांसाठी खूप चांगला एक पुढे नेण्याचा मार्ग ठरलेला आहे? जे तरुण वर्ग आहे जो आता जे पण आहे आज असताना जर कोणाला संस्थांना कामं लावायचे, कोणी कांदा मार्केट आहे, कोणी जे जे जिथं जिथं आपली जागा असेल त्यांनी दादांनी भरपूर अशा मुलांना कामाला लावून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तरुण वर्गसुद्धा त्यांच्या बाजूने खूप आहे. मला जे कांदा मार्केट तिथं पण आता जस्ट कांदा मार्केट चालू आहे, तिथं पण आता भरती होणार, तिथं पण आमचे मुलं लागणार आहे. जे आमचे युवा पिढी राहिलेली आहे जेणेकरून जे असे पुणा, मुंबई, नाशिक इकडं कामाला जाऊ शकत नाही, अशा मुलांना तिथं कामाला संधी मिळणार आहे. आणि जी MIDC सावळीवरची तिथं झालेली तिथं तर आता काम चालूच झालेलं आहे, डेव्हलपिंग चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं जे
आमचे जेवढे, मी पण एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, म्हणजे मी जे माझी फॅमिली सोडून दूर राहत होतो, तर आता मी तिथं पण काही 2 रुपये रोजीरोटी कमवू शकतो साहेबांमुळं. तर मग शेवटचा प्रश्न असा राहील की राहतामध्ये हवा कुणाची आहे? राहत्यामध्ये विखे साहेबांची हवा आहे. विखे साहेबांची हवा आहे. आणखी आपल्यासोबत भरपूर ग्रामस्थ आहे. आपण त्यांनाही विचारूयात की त्यांना या महायुतीबद्दल, या विकास कामाबद्दल आणि राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल, सुजयदादांबद्दल काय वाटतंय? नमस्कार सर, काय नाव आपलं? रंगनाथ गिदाळ. सर तुम्ही किती वर्षांपासून राहता? मी म्हणजे माझा जन्मच इथं झालेला आहे. मी आता 36 वर्षाचा आहे. काय एज्युकेशन वगैरे पूर्ण इंट्रोडक्शन? हां, दादांनी चांगली कामं केलेली आहे आणि दादाशिवाय आम्हाला पर्याय नाही. दादा एकमेव माणूस असा एक हुकमी एक आहे आणि त्यांनी चांगली साथ दिलेली आहे आम्हाला. सर असं कुठलं एखादा प्रॉब्लेम होतं का, समस्या होती का गावासमोरची किंवा आपल्या तालुक्यासमोरची, जी खूप वर्षांपासून प्रलंबित होती आणि ती झाल्यापासनं जे सामान्य नागरिक आहेत, अगदी गावामध्ये येऊन राहणारे, जे तालुक्या पातळीवर पण जाऊ शकत नाहीत, अशी एखादी समस्या जी दादांच्या पुढाकारामुळे आता नाही आहे, सोडवल्या गेलेली आहे? सोडवली गेलेली म्हणजे पाण्याचा प्रश्न होता. हा एकमेव पाण्याचा प्रश्न असा होता की ती दादांनी सोडवलेली. आम्हाला भरपूर वर्षापासून पाणी नव्हतं. आमच्या पाटबंधाऱ्यांना पाणी यायला लागलं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे रोड झाली, लाईट झाली, साईड गटार झाली. हे सगळं दादांमुळेच आम्हाला शक्य झालेलं आहे. जे युवा नेतृत्व आता आपल्यासमोर येत आहे सुजयदादांच्या स्वरूपामध्ये, हे युवा नेतृत्व असं आश्वासन देत आहे की मला स्मार्ट सिटीकडे या शहराला घेऊन जायचं आहे. तर या बाबतीमध्ये तुम्ही तुमचं मत काय सांगाल? युवा युवा पिढीमध्ये आमचं तुषार बाप्पू सदाफळ, रात्याचं यंग जनरेशन, सर्वसामान्य माणसाचा आधार, सामान्य माणसाला घेऊन चालणारा सोबत. आता त्यांनी बाईट दिली होती एक, आम्ही ती वाचली. ती काळ्या काचा, गाडीमधल्या काचा वर करून जी जनता जाते ना, तशातली नाही ती. ते आमच्यापाशी थांबणार, बोलणार आणि कुणबी मराठामधून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. 100% ते निवडून येऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं की एखादा जो राजकारणी असतो, तो जसा पिढीजात आपल्या पिढ्या घडवत असतो आणि एखादा नवीन जे कोणी येऊ पाहतंय राजकारणामध्ये, त्यांच्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे कसे एक आदर असतील? राधाकृष्ण पाटलांचं बोलायचंच काय, त्यांच्यासारखा माणूसच नाही. त्यांनी म्हणजे बहुतेक कामं आमच्या राहत्या तालुक्यात पूर्ण त्यांची प्रतिसाद आणि त्यांचा सगळ्यात मोलाचा वाटा, आपण नाही म्हणत का मोलाचा वाटा, 100% त्यांचा मोलाचा वाटा. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जी काही प्रगती झालेली आहे ती त्या प्रगतीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजयदादा असतील यांचा खूप मोठा वाटा आहे. तर मग काय सांगाल की राहतामध्ये हवा कुणाची आहे? साहेबांचीच, दादांचीच. नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव सुनील राजू रागपासारे. अच्छा सर, तुम्ही राहता गावाचेच निवासी आहात? पूर्वी हां. अच्छा, किती वर्षांपासून इथे राहता सर? तर आमच्या आजच्या वडिलांपासून आम्ही त्याचे. मग एक युवक म्हणून तुम्हाला आधीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण कुठलं बेटर वाटतंय आणि कोणत्या गोष्टीमुळे बेटर वाटतंय? आता आधी जे होतं ना, तर ते म्हणजे कसं झालं आहे, आता त्यांनी काही कामं नाही केली, पण हे दादांनी जाणून घेतलं गावातली काय परिस्थिती, तर दादा स्वतः येऊन ते गोष्टी क्लिअर करून घेतात नाही का. म्हणजे जे दादांच्या जे पाठीमागं आहेत ना, तर ते उभं राहून आहे ना, दादा करून घेतात ते कामं. मला असा कौल आलेला आहे की दादांनी म्हणजे साहेबांनी जे कुणी प्रतिनिधी देईल त्यांना आमचा सपोर्ट असेल आणि ग्राम पातळीवरच्या ज्या युवकांचा असं मागणी आहे की त्यांना हा नेता हवा आहे आणि त्याच्याकडच्या अपेक्षाही त्यांनी सांगितलेल्या आहे. मित्र, मला आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की गाव पातळीवर आल्यावर नगर पातळीचे आणि गाव पातळीचे प्रश्न खूप वेगवेगळे असतात. जसं शेतकऱ्याच्या पिकांना हमी भाव मिळत नाही, त्यांना खूप नुकसानीचा सामना करावा लागतो. तर साहेबांच्या मदतीमुळे किंवा सुजयदादांच्या मदतीमुळे एखादा असा प्रश्न आहे का की जो खूप दिवसांपासून प्रलंबित होता, स्पेसिफिक गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, जो त्यांनी सोडवला आहे आणि त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला झाला आहे? गावातली जी जनता आहे ना, तर दादांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहेत. दादांना भेटतात, बोलतात. दादा इथं राहतात, येतात, सभा घेतात, सगळ्यांच्या गरजा विचारून घेतात, सगळ्यांचे प्रश्न सॉल्व करतात. आणि असं कुठलंही काम नाही का दादांनी केलं नाही राहत्यामध्ये. राहत्यामध्ये तर खूप चांगला विकास केला आहे दादांनी.
मला बोलताना एक मुद्दा खूप प्रकर्षाने जाणवला, की इथे कुणीही गुन्हेगारीचा जो उल्लेख आहे तो आलेला नाही आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो, की विखे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जी राहाता नगरपालिका आहे किंवा नगर हद्द आहे, तिथे गुन्हेगारीचं प्रमाण कदाचित शून्य असावं. कारण की ही कंप्लेंट कोणत्याच नागरिकांनी केलेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग जो असतो, तो गावातल्या युवकांचा असतो, तिथल्या राजकारण्यांचा असतो, समाजकारण्यांचा असतो. तर तुला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे, की सुजय दादा आता जे मॉडेल घेऊन येत आहेत स्मार्ट सिटीकडे जाण्याचं, आपल्या शहराला नेण्याचं, तर तुला काय वाटतंय की ते पूर्ण होईल किंवा मग त्या कामकाजाला सुरुवात झाली आहे? हो, दादा बरेचसे कामं दादांनी हाती घेतलेत. आणि याच्या पहिलं पण बरेचसे कामं केलेत दादांनी. म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये शिक्षणाला आपण जास्त महत्त्व देतो, तिथल्या रस्त्यांना आपण जास्त महत्त्व देतो, आरोग्य सेवेला आपण जास्त महत्त्व देतो. तर या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फुलफिल झाल्या आहेत असं वाटतंय तुला? आहेत ना, दादांची कॉलेज आहेत, मेडिकल आहे, हॉस्पिटल आहे. दादांचे सर्व आहे राहत्यामध्ये, जे गोरगरिबांना पाहिजे नाही त्या सगळ्या गोष्टी दादांनी करून ठेवलेल्या आहे. मग काय सांगशील, राहत्यामध्ये हवा कुणाची? राहत्यामध्ये एकच चर्चा चालू आहे सध्या, फक्त तुषार भाऊ सदाफळ. यंग जनरेशन असो किंवा वाड्या वस्तीवरचे लोक असतील, तुषार भाऊंचे म्हणजे कसं, आता पूर्वीपासून वडिलांपासून त्यांच्यापासून भाऊंचे सगळ्यांसंग चांगले संपर्क आहे. भाऊ गावात आले ना तर भाऊंना इतके लोक भेटतात ना, का भाऊंचीच चर्चा चालू आहे सध्या गावामध्ये. चला तर मग आपण जाणून घेतली आहे की गावामध्ये चर्चा कुणाची आहे, हवा कुणाची आहे. आणखीन आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात इथे राहता गावामध्ये. माझा जन्मच इथं झाला आहे आणि माझ्या वडिलांचा देखील जन्म इथेच झालेला आहे. तुला काय वाटतं, जेव्हापासून तुला राजकारण कळायला लागलं, समाजकारण कळायला लागलं, तेव्हाची राजकारणाची, समाजकारणाची स्थिती आणि आत्ताची स्थिती याबद्दल तू काय सांगशील? आता मला बोलायचं असं आहे की यामागे काय होतं की आता पालिका आहे ना इथली, तर ही कशी वयस्कर लोकांच्या हातामध्ये होती. त्यामुळे काय आहे ते त्यांच्या जनरेशनने विचार करायचे, परंतु आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता यंग जनरेशनचा विचार केला पाहिजे आणि यंग उमेदवारच तिथे पाहिजे बुवा राहता नगर परिषदेत, जे करून युवकांच्या समस्या लवकर सुटतील आणि युवकांना काय हवं आहे हे देखील ते राहत्याचे नगराध्यक्ष जे होणारे आता ते ठरवतील. तुला काय वाटतं, कुणी नगराध्यक्ष व्हायला हवं? तसं आता सुजय दादा यांच्या नेतृत्वाखाली राहता शहरामधून तर आम्हाला कुणबी मराठा उमेदवार मिळाला तर खूप चांगले होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की युवा नेतृत्व दिलं तर खूपच फायदा होईल राहत्या शहरातील जनतेला. तसेच आम्हाला मग कुणबी मराठामधून तुषार बापू सदाफळ यांची उमेदवारी आम्हाला सर्व युवकांना मान्य राहील. अच्छा, तू तुझ्या मनातली इच्छा तर बोलून दाखवली आणि मला तुला हे विचारायचं आहे की जे आतापर्यंत कुणीच सांगितलेलं नाही आहे की अशा, आता तू युवा नेतृत्व मागवलं आहेस, हक्कानी मागतोयस, तर मग तुझ्या अशा काही मागण्या आहेत का की ज्या तुला प्रेमापोटी किंवा हक्कापोटी साहेबांना सांगायच्या आहेत की सगळा विकास तर झालेलाच आहे, पण ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण सुधार आणून आपण राहता गाव जे आहे, नगरी जी आहे ती आणखीन संपन्न करू शकू? हां, मला असं म्हणायचं आहे की दादांच्या नेतृत्वाखाली तुषार बापू सदाफळे आता काम करणारच आहे परिषदेचं. परंतु मग याचा फायदा असा होईल की तुमचं विचारण्याचा आणि माझं सांगण्याचा मुद्दा एकच आहे की असं आहे, जर यंग नेतृत्व जर असलं तर युवकांना लवकर रोजगार उपलब्ध होतील किंवा त्यांचे जे आपसातली समस्या असतील, एखाद्याचे कुटुंबातील समस्या असतील, लेडीजच्या समस्या असतील, दवाखाने वगैरे शाळेच्या जर अडचणी असतील तर हे नक्की तुषार बापू सदाफळे सोडवतील. आणि तसं त्यांना सुजयदादांचं मार्गदर्शन कायमच राहिलेलं आहे आणि इथून पुढं राहणार आहे. तुषार बापू सदाफळे यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर हे 20 वर्षापासून युवकांमध्ये काम करतात. कुणाचे काही प्रॉब्लेम असले, शाळेचे म्हणा, हॉस्पिटलचे, परत नोकरी पाण्याचे, हे सर्व ते मार्गी लावतात. वेळोवेळी ते रात्री तुम्ही 2ला फोन करा त्यांना ते दुसऱ्या रिंगणात फोन उचलणार आणि काय प्रश्न आहे मग जर त्यांना शक्य असेल तर ते लगेच तिथं पोहोचतात. खरं तर
जो सामान्य नागरिक असतो किंवा कार्यकर्ता असतो, काही नेते त्यांना बायकॉट करण्याचा प्रयत्न करतात किंवा जेव्हा त्यांना मदत लागत असते तेव्हा ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. पण राहत्या गावामध्ये जे काही जनमानसांनी माझ्याजवळ मतं व्यक्त केलेली आहेत, त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की दादा प्रत्यक्ष त्यांच्या संपर्कात असतात आणि कदाचित त्याचमुळे हा एवढा जिव्हाळा आपल्याला या गावामध्ये त्यांच्याप्रती बघायला मिळतो आहे. आणखी एक प्रश्न असा आहे मित्रा, की जसं तू राजकारणाबद्दल तुझं मत व्यक्त केलेलंच आहे, तर स्मार्ट सिटीचा हा जो मुद्दा आहे किंवा मॉडेल पॅटर्न जे ते राबवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन कुठल्या गोष्टी ॲड ऑन व्हाव्यात असं तुला वाटतंय? जसं आता तुम्ही स्मार्ट सिटीबद्दल बोलल्या, तसं साहेबांच्या कृपेने राहता शहरामध्ये राहता मतदारसंघ हा त्यांचा एकदम म्हणजे जवळचा मतदारसंघ आणि खूप चांगलं काम आहे त्यांचं साहेबांचं. आज तुम्ही राहता शहरात आले त्यावेळेस तुम्हाला मोठमोठे व्यापारी संकुल दिसले असतील. हे सर्व साहेबांनीच उभारलेले आहे. साहेबांच्या काळातच हे सगळं झालेलं आहे. परंतु आता आहे ना, यंग पिढी कशी सुजयदादांच्या मागे आहे, तसं सुजयदादांचं कसं आहे की ते नवीन नवीन आयडिया आणत असतात. आज त्यांनी राहता परिसरात गेस्ट हाऊस कुठेच नव्हतं. त्यांनी आत्ता काही 1 महिन्यापूर्वी इथं गेस्ट हाऊसचा शुभारंभ केलेला आहे आणि ते काम देखील लवकर पूर्ण होईल. आणि तसेच युवकांसाठी पण त्यांनी आता MIDC पण इथं प्लॅन केलेली आहे. शिर्डी एअरपोर्ट पण आहे. त्याच्यामुळं रोजगार लवकर उपलब्ध होतात. एज्युकेशन जसे एज्युकेटेड, मी स्वतः पण एज्युकेटेड आहे. मग तसं काय होतं, त्यांना बोलायला सोपं जातं ना, दादांपर्यंत आम्हाला लवकर पोहोचता येतं आणि दादा कायम आम्हाला युवकांच्या पाठीशी कायम उभे असतात. आणि जर आमच्या गंभीर समस्या असतील तर तुषार बापू सदाफळे या राहत्याच्या लेवलला ते सगळ्या समस्या आमच्या सोडवतात. मग तुझं असं म्हणणं आहे का की ह्या सगळ्या सुखसुविधा तुम्हाला या ठिकाणी मिळाल्यामुळे तुला गाव पातळी किंवा जिल्हा पातळी सोडून दुसरीकडे रोजगार शोधण्यासाठी जाण्याची गरज नाही आहे किंवा तुझ्यासारख्या युवकांना? नाही, बाहेर जाण्याची तर काही गरजच नाही. तसंच आम्हाला शिर्डी देखील जवळ आहे, त्यामुळं रोजगाराचं काही इथं अडचण नाहीच आहे. आणि इथं क्राईम रेट पण 0च आहे राहता शहरामध्ये. तर आपल्याला कळालंच असेल की या युवा मित्रांनी आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या राहत्या गावासाठी आणि इथल्या राजकारणासाठी, इथल्या समाजकारणासाठी किती गरजेच्या आहेत. शेवटचा प्रश्न विचारूयात मित्रा, मग आता सांगशील का की राहत्यामध्ये हवा कुणाची आहे? राहतामध्ये तसं बघितलं तर हवा कायम विखे पाटलांचीच राहणार आहे. ते या राहता तालुक्याचे भाग्यविधाते आहेत. त्यांची कायमच हवा राहणार आहे. आणि तसंच जर इलेक्शनचा जर विचार केला, नगराध्यक्षपदासाठी तुषार बापू सदाफळे 100% निवडून येतील आणि गावाचा विकास त्यांच्यापासून खूप वेगाने होईल असं आम्हाला युवकांना वाटतं. धन्यवाद. तर आपण आज राहत्या या नगरीमध्ये इथल्या नागरिकांचं, जनमानसांचं मत काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. पुन्हा भेटूयात.